नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत साडीला फॉल कसा लावायचा. त्यासाठी मी ही साडी घेतलेली आहे. साडीला मॅचिंग असा मी फॉल घेतलेला आहे. फॉल सुरुवातीला आपल्याला धुवून छान वाळवून घ्यायचा आहे. शक्य असल्यास त्यास इस्त्री करायची आहे, जेणेकरून फॉल व्यवस्थित लागला जाईल. आता आपण साडीची बॉर्डर सरळ रेषेत कापून घेणार आहोत. फॉल लावण्याआधी साडी सरळ उलटी आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. आता आपण मॅचिंग असा दोरा लावलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सुरुवातीला आधी साडीला पिको करणार आहोत. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला साडीला पिको करायचा आहे. एका हाताने साडी पुढे खेचायची आहे आणि दुसऱ्या हाताने ती हळूहळू पुढून सोडून द्यायची आहे, जेणेकरून आपला पिको छान आणि व्यवस्थित येईल. शेवटी आपल्याला अशा पद्धतीने एक गाठ मारायची आहे. आपला पिको उसवला जाणार नाही यासाठी ही गाठ मारायची आहे. आता आपण साडीला फॉल लावणार आहोत. त्यासाठी साडीची खालची बाजू चेक करून घ्यायची. सुरुवातीचे 6 इंच आपल्याला सोडून द्यायची आहे. फॉल आधी आपण शेवटी थोडासा कट करणार आहोत. सरळ उलटा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक छोटीशी घडी करायची आणि साडीच्या बॉर्डर बरोबर आपल्याला हा फॉल सरळ रेषेत जोडून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने साडीच्या काठाबरोबर आपण आपला फॉल लावून घेणार आहोत. अशाच पद्धतीने शेवटपर्यंत फॉल आपल्याला लावायचा आहे. आपला फॉल आता लावून झालेला आहे. फॉलची शेवटची बाजू देखील अशाच पद्धतीने छोटीशी घडी करून आपल्याला पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीने आपला फॉल एका बाजूने लावून पूर्ण झालेला आहे. आता आपण साडीला हात शिलाई करणार आहोत. आपण आता साडीला हात शिलाई करायला घेतलेली आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण एक छोटीशी गाठ मारणार आहोत. आपला फॉल घट्ट बसण्यासाठी ही गाठ मारायची आहे आपल्याला. आता सुईच्या साहाय्याने आपल्याला इथे छोटे छोटे टाके टाकायचे, म्हणजेच आपल्याला हात शिलाई करायची आहे. अशाच पद्धतीने आपण साडीची संपूर्ण फॉलची एक बाजू सुईच्या साहाय्याने म्हणजेच हात शिलाई करून घेणार आहोत. फॉलचे शेवट देखील आपण अशी एक गाठ मारणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपल्या साडीचा फॉल किती छान आणि एकसारखा झालेला आहे.